स्वतः हे सगळे विषय सामाजिक न्याय विभागाशी निगडीत आहे. मी माझे पत्रांनी तक्रार करणार आहे. पण मी एकटाच करणार नाही. बरेचसे लोक पोलीस स्टेशनमध्ये पण जात आहे. तक्रार निश्चित रूपाने होणार आहे. आमचं म्हणणं आहे की आमच्या बोलण्याला तुम्ही सत्य गृहीत धरून कुठल्याही निकषवर जाऊ नका. जी जात पडताळणी समिती आहे एका कालमर्यादेत या विषय जो गंभीर है एका गरीब मागासवर्गीयांचा हक हुसकून हे अधिकारी झालेले आज जर हे फर्जी सर्टिफिकेटच्या आधारावर यांना नोकरी मिळाली नसती तर होतकरू एक गरीब दलित पोरगा किंवा पोरगी ती या पदावर बसली असती. आता तक्रार निश्चित रूपाने मी करणार आहे. हिंदी में जानना चाहिए आपने नाही. जर तो दुसरा केपी गोसावी असेल तर इतका का घाबरले ते. आता ते पण आमची लोक पण बघताय. नाम का खेल याच्यात सगळं जास्त आहे. नाम का खेल ही केस में है. दाऊद वानखेड़े के ज्ञानदेव वानखेड़े, जैस्मिन के यास्मीन, काशिफ खान के काशिफ मलिक खान. नाम का खेल भी इस सिनेमा में बहुत बड़ा है और हमें लगता है नाम बदलने से वो मैं नहीं तो मी नवे हे सांगून चालणार नाही. भाई समीर वानखेड़े की फैमिली नेताओं से मिले, सबसे मिले, उनका अधिकार है. जिस समय ये पता उन्हें चला ये जो सर्टिफिकेट का मामला है इसी से सारा मामला शुरू हुआ है. जब मेरे बयान आए तो कुछ प्राइम रिपोर्टर ने आकर मुझे कहा कि वानखेड़े साहब आपसे नाराज़ हैं. मैंने कहा कि क्यों नाराज़ है भाई. बोले कि इसके नतीजे गंभीर होंगे. मैंने कहा अधिकारी की इतनी हिम्मत हो गई उन्हें बता दो कि उनका पूरा शिजरा, उनकी माँ कौन थी, बाप कौन थे, क्या है, कहाँ रहते हैं, क्या करते हैं, जाली सर्टिफिकेट पे नौकरी ली है. अगर ज़्यादा उनको समझ में आ रहा है तो मैं ये सारा मामला प्रेस को बताता हूँ. उसके बाद ही हमारे दामाद को पकड़ा गया. 8.5 महीने जेल रखे गए ताकि नवाब मलिक कभी बंडा फोड़ करे तो उसकी बातों को लोग गंभीरता से ना लें. शुरुआत में दामाद को लेकर शोर मचाया गया. हमें लगता है इससे पहले भी वो आठवले साहब से मिले थे. इससे पहले भी कई दलित नेताओं से मिले. आठवले साहब उनके साथ खड़े हैं. अगर दलितों का कोई हक छीन ले और नेता उनके साथ खड़े रहे हमें लगता है इससे दुर्भाग्यपूर्ण हो नहीं सकता. कोई नेताओं से मिले, सबसे मिले, उनका अधिकार है. लेकिन एक और बात कहता हूँ कि जब मैंने ये शुरुआत की कई लोग मुझे मेरे जानने वाले आकर बोल रहे थे कि आप रुक जाइए. शाहरुख खान को बताया जा रहा है कि तुम्हारे बोलने की वजह से तुम्हारा लड़का फंसते जा रहा है. जिम्मेदार लोग भी बोले, मेरे नज़दीक के लोग भी बोले. उसे डराया गया कि नवाब मलिक को रोका जाए. जिम्मेदारी से कह रहा हूँ, मेरा एक वकील है लड़का. कुछ वकील उसको भी अलग अलग तरीके से उसका दिमागी तौर पे ब्रेन वॉश कर रहे थे. वो भी घर में आके पूरी तरह से डिसमूड था. अपनी माँ को कहता था, मुझे कहता था कि डैडी बस करो मत करो. दूसरे लड़के को डराया गया, वो भी प्रेशर में था. लेकिन उन्हें पता नहीं कि डराने से कोई व्यक्ति डरता नहीं. कुछ लोग ये कह रहे थे कि ड्रग का मामला बहुत बड़ा होता है, इसमें बड़े पैसे इन्वॉल्व होते हैं, गुंडे इन्वॉल्व होते हैं, आपकी जान जा सकती है. प्रयास तो हुआ मेरी ज़बान बंद करने का, लेकिन मैंने पहले भी कहा था कि हम इसे लॉजिकल एंड तक ले जाएंगे. जो जिसको करना है वो करे. कोई ये कहता होगा कि नवाब मलिक को मार देंगे, मेरा पूरा विश्वास है जिस दिन मरना है मैं मरूंगा. और लोगों को कहना चाहती हूँ जो इस तरह की बातें करते हैं कि मर गए मारने वाले. सुशांत सिंग राजपूतच्या ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्यासाठी कुठेही फिरू शकणार नाही. ते आम्हाला काय धमकी देत आहे. पोकळ धमकीला आम्ही घाबरत नाही. मी विधानसभेमध्ये जो प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपचा कार्यकर्ता जनतेसमोर जाऊ शकणार नाही. मी आज पुन्हा सांगतोय. तुम्ही काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतात की पिक्चर अभी बाकी आहे, पिक्चर चालू झाला म्हणायचं का? हो, पिक्चर तर सुरूच आहे. इंटरव्ह्यू झाला. जो आर्यन खानला तुरुंगात घेऊन जात होता
ईडीच्या ऑफिसमध्ये कस्टडीमध्ये, तो आता कस्टडीमध्ये आहे. जे आर्यनला सांगत होते किंवा इतर निष्पाप लोकांना सांगत होते बेल देऊ नका, ते इतके घाबरलेले आहे की आगामी काळामध्ये त्यांचं काय होईल ते धाकधुकी त्यांची का सुरू झालेली आहे. म्हणजे सिक्वेन्स बदललेली आहे. ज्यांना लोक आरोपी सांगत होते आता ते आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर दिसत आहे आणि जे आरोप लावत होते ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झालेले आहे. निश्चित रूपाने या सिनेमेचा भाग बदललेला आहे आणि निश्चित रूपाने याचा अंत तर होणार आहे आणि शेवटपर्यंत घेऊन जाईपर्यंत मी थांबणार नाही. जास्मिन वानखडे यांनी तुमच्या विरोधात काल आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली की त्यांच्या अरे किती लोक करताय, कोण भारती करतो की कंबोज मला माहीत नाही. सांगताय मला धमक्या येत आहे. अरे यांना धमकी कोण देते तपास करा ना. जर यांना धमक्या येत असेल तर ज्यांनी धमकी दिलेली आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण मला हुड्डा नावाचा माणूस राजस्थानमध्ये कोण धमकी देतो त्याचं काय आहे याच्या उत्तर भाजपवाल्यांनी दिले पाहिजे. मैं हिंदी में जानना चाहूँगा, आपने कहा कि मेरी इंक्वायरी करें मेरे घर. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतात. कसं बघता या भेटींकडे तुम्ही? आणि आठवले साहेबाला ते भेटले, सोमय्या यांना त्यांच्या परिवाराची लोक भेटत आहे. आठवले साहेबांना आधी समीर वानखेडे स्वतः भेटलं, आधी काही मागासवर्गीयांचे नेत्यांना तो भेटला, काही भाजपचे जवळचे नेते जे मोठे नेते आहे त्यांच्या एक दूत जेव्हापासून मागच्या सरकार आला होता एकदम जवळ होता माजी मुख्यमंत्र्यांचे, तो जाऊन यांना ईडीच्या ऑफिसमध्ये भेटतो आहे. म्हणजे इतका जवळचा माणूस ज्याच्या घरी माजी मुख्यमंत्री जात होते, ज्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्याच्या केबिनमध्ये ॲक्सेस होता, ज्याला महानगरपालिकेचा कमिशनर असेल अधिकारी असेल कोणी कधी थांबवत नव्हता, तो चेंबूरमध्ये राहतो आहे. आणि तो ईडीच्या कार्यालयामध्ये जेव्हापासून मी हा विषय पुढे आणतो आहे तो का जातो, कुणासाठी जातो, कुणाच्या मनात काय भीती आहे, हे जे सगळं फर्जीवाडा करून काही सुपारी बजावण्याचं काम लोकांनी केलं होतं. मग या चेंबूरच्या ग्रस्ताच्या माध्यमातून काय चाललेलं आहे, म्हणजे हा चेंबूरमध्ये राहणारा ग्रस्त कधी जातो, कशासाठी जातो हे मला माहिती मिळते. आतले अधिकारी सांगताय की बाबा चेंबूरवाला इथे येतो, यांच्या केबिनमध्ये बसतो, काय यांच्या तासभर चर्चा होते. अरे जर तुम्हाला इतकंच प्रेम या व्यक्तीवर असेल तर उघडपणे त्याला भेटा. दूतच्या माध्यमातून कशाला भेटताय? मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की संपूर्ण भाजपा यांच्या काहीतरी गोड बंगाल हे या महाराष्ट्राच्या नेत्यांच्या त्यांच्या मनात पण दुगदुगी सुरू आहे असं मला वाटते. हिंदी में जानना चाहेंगे चेंबूरचा व्यक्ती भाजपशी संलग्नित आहे का? ट्विट केलेलं आहे आणि मागच्या कल अरुण हल्दर जी ने मीडिया से संबोधन करते समय ये कहा कि समीर वानखेड़े ने कोई धर्म परिवर्तन नहीं किया. हमें लगता है हल्दर जी आप एक संवैधानिक पद पे बैठे हैं, उसकी गरिमा रखिए. आयोग की कार्यप्रणाली है, कोई चिट्ठी कोई दे तो उसको कहीं ना कहीं जांच करना ज़रूरी हो जाता है. प्रक्रिया पूरी करके लोगों को सम्मन किया जा सकता है, म्हणजे उन्हें सिविल कोर्ट के राइट है, वो लोगों को बुलाकर जानकारी हासिल कर सकते हैं, उसकी एक विस्तृत रिपोर्ट तैयार करके पार्लियामेंट में रख सकते हैं, सिफारिश कर सकते हैं कि ये आप सरकार करे. कंप्लेंट मिल जाने के बाद भारतीय जनता पार्टी के आप नेता हैं, आपको एक पद पे बिठाया गया, आपकी जिम्मेदारी थी कि आप सारी जांच शुरू करते. लेकिन मीडिया में आके सीधे आपने कह दिया कि वानखेड़े परिवार ने कभी धर्म परिवर्तन किया ही नहीं. समीर वानखेड़े ने तो धर्म परिवर्तन नहीं किया, हम मानते हैं, क्योंकि जन्म से वो मुसलमान हैं. उनके पिताश्री ने धर्म परिवर्तन किया था. दोनों बच्चे बचपन से मुसलमान हैं, मुसलमान की तरह जिए. हमने उनकी शादी का मामला उठाया था, लेकिन कल हमने एक व्यक्ति का फ़ोटो ट्वीट किया जो समीर वानखेड़े जी के बहनोई हैं,
और वो आज विदेश के यूरोप के वेनिस में शायद कहीं रहते हैं। सूरत के मूलतः वो रहने वाले हैं और ये विषय हमने आगे लाया और जिनके वो शौहर हैं, पति हैं, उन्होंने ट्वीट करके कहा कि ये मेरा पति तलाक हो गया, क्यों इनको सामने ला रहे हैं। मैंने नहीं लाया। अगर आपका आयोग सर्टिफाई करेगा तो हमें भी जो अधिकार हैं उस अधिकार के तहत हम महाराष्ट्र सरकार के सामाजिक न्याय मंत्री को कंप्लेंट करेंगे, स्क्रूटनी कमेटी को लिखेंगे और मैं अकेला नहीं, बहुत सारे लोग इस कंप्लेंट को आगे ले जा रहे हैं। पुलिस में कंप्लेंट हो रही है। मैं अपने बात पे कायम हूँ कि वे एससी के सर्टिफिकेट पे फर्जीवाड़ा करके उस पद पे बैठे हैं। एक गरीब शेड्यूल कास्ट का अधिकार उन्होंने छीना है। मैं धर्म की, जाति की लड़ाई नहीं लड़ रहा हूँ। मैं जो उन्होंने फर्जीवाड़ा किया, दलितों के अधिकार को छीना, वो लड़ाई है। और हमें लगता है हलदर जी, आप कब बने मुझे पता नहीं, लेकिन आप जिस पद पे बैठे हैं उस पद की गरिमा मलिन ना करें, मैं आपसे विनंती करता हूँ। वानखेडे कुटुंबीय